खादड 10-26 कोणत्या कंपनीचं आहे? महादन. महादनचं 10-26 चांगलं पाणी मारते राव मोटर. मित्रांनो हे पिवळी झालेली पात म्हणजे याला खरुमारी विर्या मारलेला नाही तर आता याच्या चोळलं त्याला बुरशीनाशक चोळलं आणि नंतर पेरून दिलं. त्याच्यानंतर उगवण किती दिवसांनी झाले ते 2 3 4 5 पाचवा फेजास काय लावून झालेले. त्याच्यामध्ये किती अक्कार रान लागलं तुमचं वालं? हा अरे काय वामा सायकल नवी घेतली काय तू? काय वामा कोणतं आहे? घरी आहे काकासाहेब मतकर. तर यांचा रोप यांना लागण होऊन उरलेलं आहे. तर आपण हे 1 कॅरेट चालवलेलं आहे. बघून घे उरलेलं होतं यांचं वालं. 1 कॅरेट गाडीला बांधलं आपण चालवलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे ना आपल्याला 1 कॅरेटचं रोप कमी पडलेलं आहे. तुम्हाला मी कालची व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं का आपण कांद्याची लागवड चालूची. तर 1 कॅरेट रोप 1-2 कॅरेट 1.5 कॅरेट कमी पडलेलं रोप. तर चला आपण आता बघू. आपला एक मित्र आहे त्याच्याकडे रोप आहे म्हणता, तर बघू तिथं जाऊन भेटतं का नाही, देतो का नाही हे बघू. तर चला. अय कोणतं खत टाकू राहिला? कोणत्या कंपनीचा 10-26 टाकू राहिला? भारी आले राव कांदे. हा हे शेतकरी मित्रांनो बघून घ्या, असं खत मारलं जात इकडं. कसं आहे खत दाखव, कसं आहे? इथं तर वल्ल आहे मध्ये. पाणी दिलं, पाणी चालूच आहे ना. पाणी दिलं काय पाणी चालूच आहे ना. हा अरे काय वामा सायकल नवी घेतली काय तू? काय वामा कोणतं आहे खादड? 10-26 कोणत्या कंपनीचं आहे? महादन. महादनचं 10-26 चांगलं पाणी मारते राव मोटर. मग शाळेत नाही का नवी सायकल घेतली हो म्हणा? हे मग इकडे बाय. शेतकऱ्याचं काय हो, चांगलं पाणी मारते. कोणत्या कंपनीची मोटर टाकेल रे? हा शेवा कंपनीची चांगली पाणी मारते राव. डायरेक्ट घोसाळा खालून नाही तरी बी गप्प गप्प पाणी मारे. दोनच वाफे राहिले काय? हॅलो बर निघालो. भारी काही गोल मारलं का रे? कधी? काल आणि आज पाणी एका दिवसामध्ये गोल मारून पाणी बिनी ओके. चांगलं जळलं राव. हे काय जळलं काही गवत? हॅलो आलो इथंच आहे. चालू कर.
केलं चालू केलं का? हं? चला तर मित्रांनो, आपण आलो होतो एका शेतकऱ्याकडे. हनुमंतगावचा शेतकरी आहे काकासाहेब मतकर. तर यांचा रोप यांना लागण होऊन उरलेलं आहे. तर आपण हे 1 कॅरेट चालवलेलं आहे. बघून घे, उरलेलं होतं यांचं. 1 कॅरेट गाडीला बांधलं, आपण चालवलेलं आहे. आपल्याला 1 कॅरेटची गरज होती, आता किंवा उरलेली. तर चला इकडे कॅमेरा ना. त्याच्यामध्ये एक दोन सगट वळी आणि 2 अर्धाले वळी, जवळपास 3 वाफे उरलेले. तर बोला काका हो, आता हे किती किलो तुम्ही रोप टाकलं होतं? 6 किलो. 6 किलो टाकलं होतं. किती फुटाचा वाफा आहे हो? 180. 180 फुटाचा वाफा आहे. 6 किलो रोप पडलेलं आहे. 180 फुटाचा वाफा आहे. 6 किलो रोप पडलेलं आहे. मग आता तुमच्यावाले हे जे रान लावलंय 5 वाफ्यामध्ये, तर आता हे किती एकर लागलं तुमचं? 5 वाजले. हा, 5 वाफ्यात किती एकर लागलं बा? असं एवढंच फक्त आम्हाला. 1 एकर. 1 एकर रान लागलं. आता हे 3 वाफे उरलेले आहे. याच्यामध्ये किती रान लागल? मग आता हे द्यायचे 3 वाफे, याच्यात किती रान लागल? त्याच्यात लागेल 30 गुंठे. 30 गुंठे रान लागायलाच पाहिजे याच्यामध्ये. 5 वाफ्यात 1 एकर लागलं तर 30 गुंठ्याला थोडं कमी लागेल माझ्या हिशोबाने, आहे की नाही? 27 गुंठे रान आपण पकडू, याच्यामध्ये 27 गुंठे रान लागेल. तर 27 गुंठे रान लागेल. आता हे कोणत्या कंपनीचं मेनू होतं? आता एखादा आला बा व्हिडिओ पाहणार आहे आपल्यावाले का बा इकत ज्याला घ्यायचं त्याला सांगू इच्छितो, आणि तुम्ही कोणतं सीड कोणतं टाकले पहिला? प्रसिद्धी प्लस. परसिद्धी प्लस. तर आता हे सीड का म्हणजे दुकानमधून विकत आणलं, हे काय भाव भेटलं त्यावेळेस? 2550. 2550 रुपये किलो. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर डायरेक्ट पेरून दिलं. हा, तर काही चोळलं त्याला? बुरशीनाशक चोळलं. बुरशीनाशक चोळलं आणि नंतर पेरून दिलं. त्याच्यानंतर उगवण किती दिवसांनी झाली त्याची वाली? 8 दिवसांनी उगवण झाली. त्याच्यानंतर काय कोणता डोस मारला का काय? खत कोणतं मारलं त्याला नंतर? नंतर काही विर्या वगैरे मारला का? विर्या नाही मारला. म्हणजे विर्या मारल्यावर लोक म्हणतात कांदा सडता बा, त्याच्यासाठी विर्या कुठल्याही प्रकारचा मारलाच नाही. बर, तर आता खरमोर विर्या जर मारला असतं त्याची पात पिवळी झाली नसती. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, हे पिवळी झालेली पात म्हणजे याला खरमोर विर्या मारलेला नाही. तर आता याच्यानंतर स्प्रे वगैरे काही घेतले होते तुम्ही नंतर त्याच्या? काहीच नाही घेतलं. बर, चालतं मग, बाकी काही नाही. तर शेतकरी मित्रांनो, बघा कोणाला जर रोप घ्यायचं असेल तर काकासाहेब मतकर हनुमंतगाव इथे रोप आहे. कमीत कमी 27 गुंठे ते 25 गुंठे धरा तुम्ही. 25 गुंठे पुरेपूर लागण होईल. तर ज्या बी शेतकऱ्याला रोप घ्यायचं आहे तर त्यांनी काकासाहेब मतकर यांना संपर्क करा. त्यांचा घ्यायचं त्या शेतकऱ्याने यांना संपर्क करा. आणि धन्यवाद. चला, पाणी चालन पाणी भरायला जाऊ, तुम्ही जाऊ शकता, काय अडचण नाही. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण बी आता व्हिडिओ बंद करूया. ठीक आहे.